मोठी बातमी, खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. राणा यांना व्हॉट्सॲपवर एक क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही धमकी पाकिस्तान अथवा अफगाणिस्तान येथून देण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात याविषयी माहिती देत तक्रार दाखल केलेली आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी देखील असाच प्रकार खासदार नवनीत राणा यांच्यासोबत घडलेला होता. यात धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक देखील केली होती. मात्र पुन्हा असाच प्रकार घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे. तर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. धमकी देणाऱ्याचा शोध सध्या घेतला जात आहे. खासदार नवनीत राणा यांना गेल्या काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारचे धमकीचे फोन येत असल्याची माहिती पुढे आली होती. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी तपासातून श्याम तायवाडे या व्यक्तीला अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. तेव्हा या तरुणाने आपल्या वडिलांच्या नावावर असलेल्या सिम कार्डचा वापर करत कॉलवर अश्लील शिवीगाळ केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला अमरावतीतील नेरपिंगळाई या ठिकाणी अटक केली होती. मात्र आता आलेला धमकीचा फोन हा पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानवरून असल्याची माहिती पुढे आल्याने पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 354A, 354D, 506(2)67 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या पोलीस प्रकरणात अधिक तपास करत धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.